हिंदू वर्षाचा पहिला महिना म्हणजे चैत्र महिना. चैत्र महिन्यातल्या पहिल्याच दिवशी आपण गुढी उभी करतो. त्या दिवशी आपलं चैत्रातलं नवरात्र सुरू होतं, रामनवमी सुरू होते. आणखीन अनेक व्रतं या चैत्र महिन्यात केले जातात. आणि अशा ह्या महत्त्वपूर्ण चैत्राच्या महिन्यामध्ये चैत्रांगण हे बऱ्याच जणांकडे काढलं जातं. चैत्र शुद्ध तृतीयेपासून अक्षय तृतीयेपर्यंत रोज अंगणामध्ये किंवा देवासमोर चैत्रांगण काढलं जातं. चैत्रांगणामध्ये 33 प्रकारची प्रतिकात्मक रांगोळ्या काढल्या जातात. आणि ही जी सगळी रांगोळीची प्रतीकं काढली जातात की नाही, ही सगळी प्रतीकं आपल्या आयुष्याशी निगडीत आहेत. तर ह्या प्रत्येक प्रतीकाचा किंवा प्रत्येक रांगोळीला एक काहीतरी अर्थ असतो आणि म्हणूनच ते काढलं जातं. प्रथम आपण चैत्रांगणाबद्दल माहिती घेऊयात. चैत्रांगण हे तुळशीपुढे किंवा अंगणामध्ये काढलं जातं, कारण पूर्वीच्या काळी अंगणं मोठी होती की नाही, त्यामुळे अगदी रोज सकाळी उठल्यावर सडा सारवण केल्यानंतर चैत्रांगण हे दारामध्ये काढलं जायचं. परंतु हल्ली जागेच्या अभावी देवासमोर सुद्धा चैत्रांगण काढलं जातं. हल्ली चैत्रांगणाचे साचे सुद्धा बाजारात मिळतात, त्यामुळे चैत्रांगण काढणं हे अत्यंत सोपं झालंय. परंतु हाताने ज्या वेळेला आपण रांगोळीने चैत्रांगण काढतो की नाही, त्यावेळेला आपलं मेंदू, मन, हात, हाताची बोटं या सगळ्यांचा समन्वय होतं. सगळे एकत्र मिळून काम करतात आणि त्यामुळेच आपल्या मेंदूला खूप चालना मिळते असं मला वाटतं. पूर्वीच्या काळी अगदी रोज सकाळी उठल्यावर चैत्रांगण काढलं जायचं. आता चैत्रांगणामधले जी 33 प्रतीकं कुठली आहेत त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात. चैत्रामध्ये सगळ्या झाडांना नवीन पालवी फुटलेली असते आणि मुख्य म्हणजे गुढीपाडव्याला आपण प्रत्येकजण दाराला आंब्याचं तोरण बांधतो. चैत्रांगण काढताना सुद्धा प्रथम आंब्याचं तोरण हे रांगोळीने काढलं जातं. चैत्रांगणामध्ये चंद्र, सूर्य, चांदण्यासुद्धा काढल्या जातात, कारण सूर्य हे आपल्या ऊर्जेचं प्रतीक आहे. चांदण्यांमुळे सगळीकडे आल्हाददायक आपल्याला वाटतं आणि चंद्र हे शीतलतेचं प्रतीक आहे. त्यामुळे चंद्र, सूर्य, चांदण्या हे आकाशातल्या ग्रहांनासुद्धा चैत्रांगणामध्ये खूप महत्त्व आहे. तसंच चैत्रांगणामध्ये गोपद्म काढले जातात. आपल्या आयुष्यामध्ये गाईला किती महत्त्व आहे हे तुम्हाला माहितीच आहे. गाईचं दूध, दही, तूप, गोमूत्र किंवा शेण ह्या सगळ्यांचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये ह्या न त्या रूपाने करत असतो. त्यामुळे घरात येणारी गोपद्मसुद्धा या चैत्रांगणामध्ये आवर्जून काढली जातात. चैत्रांगणामध्ये सौभाग्य अलंकारसुद्धा काढले जातात, म्हणजे कुंकवाचा करंडा आहे, फणी आहे, मणिमंगळसूत्र आहे. त्याशिवाय कमळसुद्धा काढलं जातं. कमळ हे समृद्धीचं प्रतीक आहे. त्याचप्रमाणे नाभी कमळसुद्धा काढलं जातं, म्हणजे नाभी कमळाची रांगोळी काढली जाते, कारण नाभी कमळाची रांगोळी ही स्त्रीतत्व सांगणारी रांगोळी आहे. याशिवाय चैत्रांगणामध्ये पाळणासुद्धा काढला जातो बरं का, कारण पाळण्यामध्ये आपण बाळाला ठेवतो. याशिवाय देवाचे आपण जे जन्मोत्सव करतो त्याच्यामध्ये सुद्धा पाळण्याला अत्यंत महत्त्व आहे. आणखीन एक आहे तुळस. तुळस ही प्रत्येकाच्या दारात असते. तुळस हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि मुख्य म्हणजे तुळस ही प्रत्येक माहेरवाशिणीची सखी म्हणून सुद्धा तिला खूप महत्त्व आहे. तुळस आणि तुळशीचं वृंदावन हे चैत्रांगणामध्ये अगदी आवर्जून काढलं जातं. याशिवाय वीरतेचं प्रतीक म्हणजे शंख. शंखालाही आपल्या देवघरातसुद्धा किती महत्त्व आहे की नाही, आणि म्हणूनच शंख, चक्र, गदा, त्रिशूळ, डमरू ही चिन्हसुद्धा आपल्या चैत्रांगणामध्ये आवर्जून काढली जातात. याशिवाय कलश आहे, गरुड आहे, सर्प आहे, कासव आहे, याची प्रतीकंसुद्धा आपल्या चैत्रांगणामध्ये आवर्जून काढली जातात. याशिवाय 5 बाहुल्यासुद्धा आपल्या चैत्रांगणामध्ये काढल्या जातात. 5 बाहुल्या हे पंचतत्व म्हणा, पंचकन्या म्हणा किंवा पंचमहाभूताची प्रतीकं म्हणून ही आवर्जून काढली जातात. याशिवाय चैत्रांगणामध्ये स्वस्तिक, पालखी याचीसुद्धा प्रतीकं रेखाटली जातात. जवळजवळ सगळीच प्रतीकं तुम्हाला मी का बरं काढली जातात हे सांगण्याचा प्रयत्न केला. मुख्य म्हणजे आपण याचा विचार केला तर ही जी सगळी प्रतीकं आहेत ती प्रत्येक स्त्रीशी संलग्न अशी आहेत. तिच्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या प्रतीकांना अत्यंत महत्त्व आहे. हत्ती म्हटला तरी ते वैभवाचं प्रतीक आहे. लक्ष्मी म्हटली तर तिचा वास आपल्या घरात असावा, याच्याकरता प्रत्येक घरातली स्त्री प्रयत्नशील असते. पाळणा म्हणजे वंशवृद्धी करता, म्हणजे प्रत्येक जर आपण असे प्रतीकं बघितली तर यातली सगळी प्रतीकं ही आपल्या कुटुंबाशी जोडली गेली आहे. म्हणूनच या चैत्रांगणाला खूप महत्त्व आहे आणि बऱ्याच ठिकाणी अजूनही चैत्रांगण हे काढलं जातं. अर्थात रोजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये सगळे 33 काढणं जर समजा आपल्याला जमत नसेल तर काही ठराविक 11 म्हणा किंवा 21 म्हणा असे जरी आपण प्रतीकं काढले तरी चालू शकतात. अर्थात आपल्याला ते तशी प्रतीकं काढल्याचं समाधान होतं. पण बाकीची प्रतीकंसुद्धा रोज ज्यावेळेला आपण काढतो त्यावेळेला या न त्या रूपाने काढणं आवश्यक आहे. आणि मुख्य म्हणजे हल्ली फ्लॅट संस्कृतीमध्ये अंगण नसेल तर आपण आपल्या बाल्कनीमध्ये, दारामध्ये किंवा आपल्या देवघराच्या समोरसुद्धा असं हे चैत्रांगण रेखाटलं तरीसुद्धा चालू शकेल. आता ही सगळी प्रतीकं काढायची कशी ह्याचा आपण एक वेगळा व्हिडिओ करणार आहोत. लवकरच तोही व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत. नक्की बघा, कारण ही सगळी जी आपली भारतीय किंवा हिंदू संस्कृती आहे या प्रत्येक गोष्ट ही अर्थपूर्ण आहे आणि म्हणूनच त्याची प्रत्येकाला माहिती असावी असं मला वाटतं. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
धन्यवाद.